उद्धव ठाकरेंचा मोर्चा मुंबई महापालिकेनंतर आता ठाण्याकडे वळल्याचं पाहायला मिळते। ठाणेकर पुन्हा ठाकरेंना साथ देणार की यावेळी शिंदेच्या शिवसेनेला कौल देणार, पाहुयात यावर हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंचा मोर्चा ठाणे महापालिकेकडे। मातोश्री निवासस्थानी ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक। ठाणे आणि शिवसेना अतूट नातं। ठाणे महापालिकेसाठी ठाकरेंची मोर्चे बांधणी। शिवसेनेचा भगवा सर्वात पहिले फडकला तो ठाण्यामध्ये। शिवसेनेला पहिली सत्ता याच ठाण्यानं दिली। बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचं अतूट नातं होतं। आता त्याच ठाणे महापालिकेसाठी उद्धव ठाकरे रणनीती आखतायत। ठाण्यातील शिंदेच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या बैठका सुरू आहेत। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय बैठक मातोश्री निवासस्थानी संपन्न झाली आहे। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आगामी महापालिका निवडणूक ही पहिलीच निवडणूक आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची सत्ता आहे। ठाण्यातच शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे रणनीती आखताय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुंबई सोडून ठाण्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी तुल्यबळ लढत होणार हे मात्र नक्की। ठाण्याने पहिली सत्ता या शिवसेनेला दिली होती आणि ज्या हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठाण्याच्या विकासामध्ये त्यांचं असलेलं योगदान, पक्षप्रमुख असतील, धर्मवीर आनंदीके साहेब असतील, यांच्या माध्यमातून या संबंध ठाणे शहरामध्ये जी विकासाची कामं या ठिकाणी झालेले आणि म्हणून ही निवडणूक या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही जिंकणार आहोत। ठाणे जिल्हा आणि बाळासाहेब ठाकरेंचं अतूट नातं आहे। जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ठाणेकरांना साथ घातली तेव्हा तेव्हा ठाणेकरांनी बाळासाहेब ठाकरेंची साथ दिली आहे। आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाण्यातील सर्वच सूत्र जवळपास एकनाथ शिंदेच्या हाती आली आणि त्यांनी ठाण्यात शिवसेना वाढवली आणि शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण केलं। 2007 साली बाळासाहेब ठाकरेंनी भावनिक साथ घातली आणि त्याला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसादही देत ठाण्यात शिवसेनेच्या हातात सत्ता दिली। शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील लढत उद्धव ठाकरेंसाठी सोपी नसणार आहे। ठाण्यातील 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत गेलेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे फक्त 4 ते 5 माजी नगरसेवक उरलेत। नवीन चेहऱ्यांना संधी देऊन मुंबईसह ठाणे महापालिकेत सत्ता मिळवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंपुढे असणार आहे। जे गेले ते स्वतःच्या स्वार्थाकरता त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि जे राहिलेत ते निष्ठावंत आहेत आणि जे मतदार कुठे विकले गेलेले नाहीत, मतदार आहे तिथेच आहेत आणि ज्यांना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बनवलंय, मग कोणाला नगरसेवक बनवलंय, कोणाला आमदार बनवलंय, तर त्याला बनवणारे जे काही नागरिक आहेत, जे मतदार आहेत, ते मला वाटतं आहे त्या ठिकाणीच आहेत। मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकतात। त्यामुळे त्याप्रमाणेच ठाण्यातही उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार आणि काय असणार उद्धव ठाकरेंची रणनीती हे येणारा काळच ठरवेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।